देवाला आवडणारी 2 व्रत आहेत. एका व्रताचं नाव आहे देवशयनी एकादशी आणि दुसऱ्या व्रताचं नाव आहे देव उठणी एकादशी किंवा देव उठी एकादशी. त्याला प्रबोधनी एकादशी म्हणतात, तिला कार्तिकी एकादशी म्हणतात. कार्तिकीच्या अभ्यंग स्नानाला जेवढं महत्व आहे तेवढं एकादशीला सुद्धा महत्व आहे. आणि कार्तिकी एकादशीला पर्वावरती फक्त पाय ठेवा पंढरपूर नगरीमध्ये. तुम्ही नुसता पाय ठेवा आणि उचलून घ्या. अरे ह्या पंढरपुरात ह्या विठुरायाच्या नगरीत नुसता पाय ठेवला तरी आयुष्याचं सोनं होतंय. आपण भाग्यवान आहोत. महाराष्ट्रात चौघाच्या ताकदीनं उभा आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शोभा. चौघाच्या ताकदीनं हा महाराष्ट्र उभा आहे. हे कधी विसरू नये. आपल्याला सुंदर म्हणावं, लोकांनी आपलं कौतुक करावं, आपला फोटो चांगला यावा, लोकांनी आपल्याला छान म्हणावं, लोकांनी आपल्याला लाईक करावं, लोकांनी आपल्याला म्हणावं किती सुंदर दिसत आहे. पण लक्षात राहू द्या, सौंदर्य आणि श्रीमंती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पुरुषानं सौंदर्याला कधी महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नसतं. रामकृष्ण हरी. पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा, विठ्ठल तुहा माधव बरवा. पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा, माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा, बरवा तुहा माधव बरवा. विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा, बरवा तुहा माधव बरवा. कृष्ण हरी जय जय राम, कृष्ण हरी राम, कृष्ण हरी जय जय राम, जय राम कृष्ण हरी जय राम, जय राम कृष्ण हरी जय राम, जय जय राम. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन ठेवा, तुळशी माळ गळा गोपी चंदन ठेवा. हृदय कळवळा वैष्णवांचा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा.
हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा जाचा एका जनार्दनी ऐसा जाचा तो देवा जगी परम पूज्य तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी जिव्हाळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल टाळकरी हाला टाळकरी हाला विठ्ठल ओ विठ्ठल 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की आदिशक्ती मुक्ताबाई की भवन सूत हनुमान की संत शिरोमणी सावता महाराज की भक्त शिरोमणी नामदेव महाराज की सद्गुरु जोग महाराज की नम पार्वती पते हर हर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा जगी परमपूज्य तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा
हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चारचरणाचा भगवंताला काय आवडतं, ईश्वराच्या आवडीचा प्रकार कोणता हे सांगणारा महाराजांचा आजचा हा अभंग आहे. कार्तिकी एकादशीच्या सुंदर पर्वावरती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या आवडीनिवडी जाणून घ्याव्यात असं एखाद्या साधकाला वाटलं असावं आणि त्यानं नाथ महाराजांना प्रश्न केला असावा, नाथ महाराज आम्हाला देव आवडतो, देवाला कोण आवडतं याची उत्सुकता आम्हाला लागलेली आहे. असं आहे, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाची उत्सुकता आपल्याकडे असते. आपल्यापेक्षा जी माणसं उंचीनं जास्त असतात, मोठी असतात, ते नेमकं कसं वागत असतील, त्यांना काय पाहिजे असेल, त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या असतील, त्यांना आनंद कशाने मिळत असेल, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपल्या मनात राहून येतं. जी माणसं आपल्यापेक्षा मोठी असतात ते काय करत असतील, कसं वागत असतील, कसं राहत असतील, याचं सदैव चिंतन आपल्यासारख्याच्या मनात येतं. तसं साधकाच्या मनात आलं असावं, प्रत्येकाला देव आवडतो पण देवाला कोण आवडत असेल, प्रत्येकाला देवाचं नाव आवडतं पण देवाला काय आवडत असेल, असा कोण असेल की जो देवाच्या जवळचा असेल, असा कोण असेल की देव सदैव त्यांचं नाव घेत असेल, असा कोण असेल की तो देवाला पूजनीय असेल. असं आहे, आपल्याला देव पूजनीय आहे, आपल्याला देव वंदनीय आहे, आपल्याला पांडुरंग परमात्मा आवडतो, आपल्याकडं ईश्वराच्या आवडीची अनेक साधनं आहेत, पण नेमकं देवाला कोण आवडत असेल आणि देव कोणाला पूजत असेल असा प्रश्न बऱ्याचदा एखाद्या साधकाला पडतो. असाच प्रश्न एखाद्या साधकाला पडला असावा, त्यानं विचारला असावं, नाथ महाराज कावडीनं 36 वर्ष तुमच्या घरी पाणी वाहिले देवानं, आम्ही ऐकलंय देवाबद्दल, देव मोठा आहे, देव कृपाळ आहे, देव दयाळ आहे, देव सगळ्यावरती कृपा करतो, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेनं हलतं, पण आम्हाला विचारायचं खरं सांगा ना देवाला नेमकं काय आवडतं. नाथ महाराज म्हणाले, नामाचा उच्चार रात्रंदिन हे देवाला जास्त आवडतं. कलियुगात 2 लोकांजवळ देव आहे. कलियुगात फक्त दोघाकडे देव आहे, एक ज्याच्या खिशात पैसा आहे आणि काळजात दया आहे, देव त्याच्या जवळ आहे, आणि 2 ज्याच्या ओठावरती सदैव भगवंताचं नाव आहे, सध्या देव त्याच्या जवळ आहे. आणि म्हणून ज्ञानोबरांच्या 2 ओव्या आहेत, जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेथ जाण धनंजया विभूती माझी. ज्याचा बंगला मोठा त्याचं काळी सुद्धा मोठा असावं, पैसा खिशात असावा आणि दया काळजात असावी. ज्या दिवशी खिशातला पैसा काळजात येतो त्या दिवशी भावभाव वेगळे राहतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात प्रवेश करतो त्या दिवशी जावाजावाची भांडणं होतात. ज्या दिवशी खिशातला पैसा हृदयात प्रवेश करतो त्या दिवशी गावागावात भांडणं लागतात. पैसा खिशात ठेवायचा असतो आणि दया हृदयात ठेवायची असते. दया हृदयात असावी, पैसा खिशात असावा. पैसा मोजायचा असतो आणि दया एकमेकांवरती करायची असते. भूतदया गायी पशूंचे पालन, तानीला जीवनवाना माझे, हे जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं. आणि म्हणून कलियुगात देव त्याच्या जवळ आहे ज्याच्या खिशात पैसा आणि हृदयात दया. जेथ संपत्ती आणि दया, दुसऱ्याकडे देव आहे ज्याच्या ओठावरती सदैव भगवंताचं नाव आहे, देव त्याच्या जवळ आहे. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिवस हे देवाला आवडतं का हो? हे सगळं तुम्ही आम्हाला सांगता, पण देवाला आवडणारं एखादं व्रत सुद्धा असेल ना? म्हणे हा, पांडुरंग परमात्म्याला एखादं व्रत आवडत असेल, तुम्हाला मला व्रत आवडतं, कुणाला सोमवारचं व्रत आवडेल, कुणाला गुरुवारचं व्रत आवडेल, वैष्णवाला वारकऱ्याला एकादशीचं व्रत आवडेल, पण देवाला व्रत कोणतं आवडतं? स्वतः जगाच्या बापानं आपल्याला तुम्हाला मला हाक मारून सांगितलंय, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, 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 सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग, सांगत से गुज पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग. देवाला आवडणारी 2 व्रत आहेत. एका व्रताचं नाव आहे देवशयनी एकादशी आणि दुसऱ्या व्रताचं नाव आहे देव उठणी एकादशी किंवा देव उठी एकादशी.
त्याला प्रबोधनी एकादशी म्हणतात, तिला कार्तिकी एकादशी म्हणतात. कार्तिकीच्या अभ्यंग स्नानाला जेवढं महत्त्व आहे तेवढं एकादशीला सुद्धा महत्त्व आहे. चातुर्मासाचा शेवट आजच्या दिवशी आहे. चातुर्मास देवशयन एकादशीला भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा योग निद्रेत जातात. योग निद्रेत गेलेल्या पांडुरंग परमात्म्याला कार्तिकी एकादशी दिवशी जाग येते. त्या दिवशी जगाचा उद्धार आहे, त्या दिवशी जगाचं कल्याण आहे. हा पर्व काळ आहे. आजच्या पर्व काळाला ज्याला आषाढीला जमत नाही त्यानं कार्तिकीला जावं. ज्याला आषाढीला पंढरीकडे जाणं होत नाही ना त्यानं कार्तिकीची वारी नक्की करावी. पंढरपूरला यावं. पंढरपूरच्या पांडुरंग पाटलाला डोळे भरून पाहावं. त्याचं सुंदर रूप डोळ्यामध्ये साठवावं. किती सुंदर आहे तो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. राजस सुकुमार मदनाचा पुतळा कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी रुळे माळ कंठी वैजयंती. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की काय त्याचं वर्णन करावं. तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. हो एवढा सुंदर आहे की त्याला पाहावं पाहत राहावं. हे कार्तिक एकादशीला का हो, हे व्रत देवाला आवडतं. आषाढीचं व्रत, कार्तिकीचं व्रत देवाला आवडतं. त्या दिवशी आपण साधन निर्धार यान नाही, तिकडे जावं, पांडुरंग परमात्म्याची सेवा करावी. पांडुरंगाच्या दर्शनानं दिवसाची सुरुवात करावी. हे सूत्र असतं. दिवस मावळतीला झुकला, पाखरं घरट्यात जाऊ लागली, लेकरं आईजवळ, वासरं गाईजवळ. भक्तानं देवाजवळ पोहोचावं. तिने सांजेला देवाच्या जवळ जावं, पांडुरंगाच्या समोर नतमस्तक व्हावं, त्याचा आशीर्वाद घ्यावा. त्याला म्हणावं हे जग चाललंय ते तुझ्यामुळं चाललंय. काही माणसं अशी आहेत ना ती देवाला मानत नाहीत. आम्हाला एक जण भेटला, म्हणे महाराज देव बिव काय नसतं या जगात. मी म्हटलं कशावरून. म्हणे मी सिद्ध करून दाखवतो. व्याख्यान दिलं त्यानं, देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही. तासभर बोलला. त्याचं व्याख्यान संपल्यावर आम्ही त्याच्या स्टेजवरती गेलो. म्हणलं काय हो साहेब, काय तुमचा आवाज आहे, काय तुमच्या आवाजातला चढ उतार आहे, किती सुंदर तुम्ही बोलता, तुम्ही किती चांगलं सांगितलं देव नाही देव नाही देव नाही देव नाही. पण एवढं सगळं चांगलं बोलायला तुम्हाला जमलं कसं. तो म्हणला आपलं काय महाराज, शेवटी देवाचीच कृपा. आणि विषय कोणता घेत होता तो, देव नाही. लक्षात राहू द्या. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. माना नाही तर मानू नका, पण बरवे झाले आजीवरी. नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो यथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. जो आयुष्यभर नामस्मरण करतो, ज्याच्या ओठावर भगवंताचं नाव आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला ऊर्ध्व पुंड्र भाडी गंध आहे, ज्याचं मस्तक साधूच्या आणि भगवंताच्या पायाजवळ आहे, असा मनुष्य देवाला पूजनीय आहे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा जगी परम पूज्य. देवाला तो पूजनीय आहे, देवाला तो वंदनीय आहे, देवाला तो आवडतो. आणि यापेक्षा हरिदास कुणाला म्हणतात, हरीचे जे दास असतात त्यांना हरिदास म्हणत नाहीत. हरी ज्यांचा दास असतो त्यांना हरिदास म्हणतात. सावता महाराज हरिदास, नामदेव महाराज हरिदास, जनाबाई हरिदास. याचं काय कारण आहे. जनाबाईच्या घरी जातं ओढायला देव होता. नामदेव महाराजाच्या हातचं दूध पित होता. सावता महाराजाला खुरपू लागत होता, म्हणून हरिदास. हरी तैसे हरीचे दास, नाही भय मोह चिंतास, कोणी राहती उदास, बळकट कास भक्तीची. आणि म्हणून देवाला कोण आवडतं, आषाढीचं व्रत करणारा आणि कार्तिकीचं व्रत करणारा देवाला आवडतो. याही पेक्षा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. 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 पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो.
बाबू भी कर ठेवोनी कटी हो एकादनाथनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो उधो बोला 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 कृष्ण माय माऊलीचा हो बोला उधो बोला उधो बोला कृष्ण माई माऊलीचा 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 कार्तिकी एकादशीचा पर्व काळ आणि त्या कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वसंतदादा प्रतिष्ठान आयोजित हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव तुमच्या माझ्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि परमादरणीय परमश्रद्धेय कल्याणरावजी काळे यांच्या सुंदर मार्गदर्शनाखाली हा नामसप्ताह सुरू आहे. आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला असं वाटतं आषाढीला कार्तिकीला पंढरपूरला जावं. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जाय पंढरीसी एक वेळ. काय वैशिष्ट्य आहे पंढरपुरातलं? तेथील तूर्ण पाशानही देव मानावे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, किंबहुना पंढरीसी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. नुसतं पंढरपूरला गेलोत आणि कार्तिक एकादशीला चंद्रभागे स्नान, तुका मागे याची दान. जाऊ द्यावं, स्नान करायला तुम्हाला मला वेळ नसेल, चंद्रभागेमध्ये जायला मिळालं नाही, तुम्ही नका जाऊ चंद्रभागेला. तुम्ही असं करा ना, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. स्नान करायचं राहू द्या, दिवस थंडीचे आहेत, तुम्ही गारठाल, तुम्हाला मला सर्दी होईल, भीती वाटते ना, पाय सुद्धा बुडवू नका पाण्यात, आत उतरू सुद्धा नका, वाळवंटात जा आणि लांबून फक्त आमची चंद्रभागा पहा, तरी सगळ्या तीर्थांचं दर्शन होतंय हो. जाऊ द्या, आम्हाला तेवढा वेळ नाही महाराज, आम्ही कसं तरी मंदिराच्या पाठीमागं जातो आणि मंदिराच्या पाठीमागूनच माघारी येतो. हरकत नाही, तिथं तरी जा. कार्तिकी एकादशीला किमान मंदिराची पाठ तरी पहा. देखता रावळाची पाठ, कीर्ते घडती 360 तीर्थांचं माहेर. जाऊ द्या, सगळ्या तीर्थाचं माहेरघर पंढरपूर असो नसो ते मला माहित नाही, पण सगळ्या संतांचं माहेर मात्र पंढरपूर आहे, हे विसरू नये. कार्तिकीचा सोहळा, चला जाऊ पाहू डोळा. जन्माला आला तर पंढरपूरला आलं पाहिजे, तेही कार्तिकीला आलं पाहिजे. माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे, हे नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात सगळ्या संतांचं माहेर फक्त आणि फक्त पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरला येत नाही असा साधक नाही. पंढरपूर कुणाला आवडत नाही? सगळ्याला आवडतं. लोक म्हणले आम्हाला तेवढा वेळ नाही, मंदिराच्या पाठीकडे जायला सुद्धा वेळ नाही, आम्हाला एवढा वेळच नाही. मग एक काम करा, दुरून फक्त कळस पहा. कार्तिकी एकादशीला आलात ना, गर्दी आहे ना, मग आजच्या एकादशीला पर्व काळाला तुम्ही ना एक काम करा, तुम्ही पंढरपुरात जाऊ नका, गर्दीत घुसू नका, चंद्रभागेत जाऊ नका, मंदिराच्या मागं पुढं नामदेव पायरीला कुठं जाऊच नका, दूरवर उभा राहा आणि लांबून फक्त कळस बघा, कळस, तरी तुमचा भला मोठा फायदा होईल. काय फायदा आहे? तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तात्काळ हा नाश अहंकाराचा, तुका म्हणे मोक्ष देखील कळ, तुका म्हणे मोक्ष देखील कळ, कार्तिकीच्या पर्व काळावर चंद्रभागेला जायला वेळ नसल, मंदिराच्या समोर पाठीमाग उभा राहायला वेळ नसल, आणि जर कळसच बघायला सुद्धा वेळ नसेल, तर तुम्ही एक काम करा, पंढरपुरात कुठेही या आणि पंढरपूरच्या हद्दीत फक्त तुमच्या गाडीतनं खाली उतरा. तेवढाही वेळ नसेल तर फक्त गाडीतनं बाहेर पाय काढा. एवढं तरी जमल ना? का तेवढंही जमणार नाही? फक्त गाडीतनं बाहेर पाय काढा आणि बाहेर पाय काढून फक्त टेकवान लगेच उचला, ठेवू नका, मुंग्या लागतील. ऐकते ना, आपले एवढे पाय चांगले आहेत, आपला पाय लागल्यानंतर लोकांच्या घराचे पत्रे काढून विकावे लागलेत. त्यामुळे तुमच्या पायानं पंढरपुरात गेल्याच्या नंतर नेमकं काय काय होईल देव जाण. एका माणसानं
बाजारात 6:30 नंतर गेला तो, एवढी मोठी पिशवी घेऊन. ते ढिगावचं गिराईक होतं. बरेच जास्त शिकलेले असतात ना आणि जरा पैसेवाले असतात, ते दिवसा जात नाहीत मार्केटला. 5:30च्या पुढं 6:30च्या पुढं ढिगावर ते किलोवर खरेदी करत नाहीत, पावशेरवर. ते त्यापेक्षा गरीब माणसं परवडली. एक सांगू का, मंडप कितीही मोठा असला तरी त्याला झालर घातल्याशिवाय शोभा येत नाही. तसा माणूस कितीही पैसेवाला असला तरी माणुसकीशिवाय त्याला कधीच शोभा येत नाही, हे लक्षात राहू द्या. आयुष्यात पैशाला ठराविक रेषेपर्यंत किंमत आहे. शेवटच्या काळात जर्जर झालेलं शरीर, आपल्या देहाची सावली आणि शेवटचा श्वास घेताना कितीही पैसा असला तरी तो कामाला येत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, लोकांसाठी जगायचं राहू देत, कमीत कमी स्वतःसाठी तरी जगा. खुशाल 6:30 नंतर जाता तो. अखिल भारतीय चेंगूट संघटनेचे अध्यक्ष. चेंगूट म्हणजे काय, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? कंजूस. कंजूस म्हणजे काय? काय काय तर दान देतात ना, पण ते दान वाजवून देतात. मंदिरामध्ये एकानं फॅन दिला, पंखा चालू झाला, फिरू लागला, भजन सुरू झालं, विठोब रखमाई झालं, आणि ज्यानं फॅन दिला होता तो पळता झाला आणि त्यानं बटन बंद केलं. माणसं म्हणली का हो, चांगलं भजन चाललं होतं, फॅनही चांगला फिरत होता, हवाही चांगली लागत होती, मग बटन बंद का केलं? तो म्हणला त्याच्यावर आपलं नाव आहे ना. अहो मग बटन बंद का केलं? नाही पण ते पंखा फिरल्यावर मग नाव दिसत नाही ना. असे लय बहादर आहेत, काय ना. एका माणसानं चेक दिला मंदिराला, चेक दिला पण बिगर सहीचा दिला. माणसं पळत गेली. अहो ते चेक दिला पण तुमच्याकडून साहेब सही विसरली, तेवढी सही करून द्या ना. तो म्हणला आपलं गुप्त दान असतं, आपण नाव कुठंच टाकत नाही. त्या चेकचं कागदाचं विमान करावं त्याच्या घरावर सोडावं, काय ना. मग ते 6:30 नंतर तिथं जातात ढिगावर. पाय गुण सांगतो, ते गेलं तिथं. आणि तिथं गेल्याच्या नंतरनं त्यानं त्या बाईला विचारलं, वांगी कसे आहेत? ती म्हणाली, हे बघा, एक तर मलाच यायला उशीर झाला आहे, 40 रुपये किलो आहेत, 30 न द्या. देत नाही. 30 न द्या. अहो माझा हात लागलाय, एक वांग राहणार नाही. ती म्हणली, काय गॅरंटी तुझ्या हातानं माझी सगळी वांग्याची पाटी खपल म्हणून? तो म्हणला, माझा हात लागला तर माझ्या बापाचं 35 एकर फुकलंय मी, तुझ्या वांग्याचं काय घेऊन बसली? काहीचा पायगुण असतो. पण माझी विनंती आहे तुम्हाला, तुमच्या पायाचा पायगुण किती मोठा असू द्या, फक्त तुम्ही एक काम करा, दरवाजा उघडा गाडीचा आणि कार्तिकी एकादशीला पर्वावरती फक्त पाय ठेवा पंढरपूर नगरीमध्ये. तुम्ही नुसता पाय ठेवा आणि उचलून घ्या, पुण्य माहित आहे तुम्हाला. ऐकावं आपण सर्वांनी. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरपुरात पाऊल टेकवा, पंढरीये पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा. अरे ह्या पंढरपुरात, ह्या विठुरायाच्या नगरीत नुसता पाय ठेवला तरी आयुष्याचं सोनं होतंय. आपण भाग्यवान आहोत, आपण या पंढरपुरात जन्माला आलो, आपण परिसरात जन्माला आलो. महाराष्ट्र चौघाच्या ताकदीनं उभा आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, आमच्या पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे खरे शिल्पकार छत्रपती शोभा, चौघाच्या ताकदीनं हा महाराष्ट्र उभा आहे. हे कधी विसरू नये. या पंढरपुरात पहा आमच्या देवाला. कार्तिकी एकादशीच्या पर्व काळावरती पुण्य प्राप्त करून घ्या. पटलं महाराज आम्हाला, आम्ही येऊ इथं, आमचा उद्धार होईल. पण तो आमच्यावरती कृपा करेल का? ज्ञानोबा सांगतात, तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा, विटेवरी सख ये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. माझे मन लागो थोडे थोडे हात वर घ्या, कृपा, हात वर वाजवा टाळी आनंदानं एक साथ. जय हो. हे पंढरपूर आहे. मन लागो तू विटेवरी सख ये बाई हो करी कृपा, विटेवरी सख ये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो निज भक्ता करुणा करी करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, संत देखिली डोळा पाहिली, हो येऊनी विठाई वनी उठाई, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद
सख ये बाई हो करी कृपा. कोण म्हणतो तो कृपा करत नाही? जा त्याच्याकडं, मागा त्याला दान, तो देतोच. पण का हो, देवाला काय आवडतं तुम्ही आम्हाला सांगताय ना? मग आमच्या आवडीचा विचार आहे का नाही? आहे ना. जगात प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न आहेत. जे तुम्हाला आवडतं ते मला आवडतं असं नाही. एका घरात नवरा बायको राहतात. नवऱ्याला गोड आवडलं तर बायकोला तिखट आवडतं, बायकोला तिखट आवडलं तर नवऱ्याला गोड आवडतं, कुणाला आंबट आवडतं, कुणाला तुरट आवडतं. प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न आहेत. एक कुटुंब असलं तरी सगळ्याची आवड एक नाही. सगळ्याला वेगळं 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 आवडतं. जीवाची आवड भिन्नच असते. जीवाला एक आवड नाही, जीवाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत. पण एक साधर्म्य आहे जीवाच्या आवडीमध्ये. कोणतं? ल्यावे खावे बरे असावे सदैव आणि हेची करी हाव संसारी. वाढावे संतान हे गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य. वाढावे संतान, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, भावे धन धान्य. संतान, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य. वाढावे संतान, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य, गृहे वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. जीवाची आवड, साधूची आवड आणि देवाची आवड. जीवाला काय आवडतंय? ल्यावे, ल्यायला आवडते. ल्यायला काय आवडत नाही? सुंदर दिसावं असं कुणाला नाही आवडत. 75 वर्षाची म्हातारी 40 वर्षाची सुनबाईला म्हणते, सुनबाई तुझ्या डोक्याला मेहंदी लावून झाली असेल तर खरकट पूस माझ्या डोक्याला. सुनबाई म्हणते, आत्ता ह्या वयात कशाला पाहिजे? अगं लय एक पांढरं दिसायला लागलंय ग. मग ती मेहंदी लावते. पण कितीही काळं करू द्या, 15 दिवसाच्या आत प्रकरण उघडकीला येतं. वरून काळं आणि मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. सुंदर दिसावं असं कुणाला नाही वाटत. ही आवड आहे प्रत्येकाची. प्रत्येकाला वाटते आपण चांगलं दिसावं, आपल्याला सुंदर म्हणावं, लोकांनी आपलं कौतुक करावं, आपला फोटो चांगला यावा, लोकांनी आपल्याला छान म्हणावं, लोकांनी आपल्याला लाईक करावं, लोकांनी आपल्याला म्हणावं किती सुंदर दिसताय. पण लक्षात राहू द्या, सौंदर्य आणि श्रीमंती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पुरुषानं सौंदर्याला कधी महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नसतं. सौंदर्याला महत्त्व दिल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्यात आणि श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्यात. या महाराष्ट्रात श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी पुरींच्या आयुष्याचं वाटोळ झालं महाराज. आणि याच महाराष्ट्रात सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी लोकांनी स्वतःच्या आयुष्याची बर्बादी करून घेतली. मुलानं सौंदर्याला महत्त्व द्यायचं नाही आणि मुलीनं श्रीमंतीच्या नादाला कधी लागायचं नाही. सौंदर्य आज असतं तसं उद्या नसतं. श्रीमंती आज आहे ना तशी उद्या नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, सौंदर्याला जास्त किंमत देऊ नये. चेहरा आणि स्वभाव या दोन गोष्टीत महत्त्वाचा असतो तो स्वभाव. स्वभाव कसाही असला आणि चेहरा चांगला असला तर उपयोग नाही. पण लक्षात राहू द्या, स्वभाव आवडला की चेहरा कसाही असू देत तो आवडतोच. पण चेहरा लोक अगोदर पाहतात, आधी चेहऱ्याला महत्त्व देतात, मग स्वभावाचे पदर हळूहळू हळूहळू उलगडत जातात. मग 2-4 वर्षांनी लक्षात येतं लईच तिखट स्वभावाची मिळाली, मग हळूहळू हळूहळू त्रास सुरू होतो. महत्त्व स्वभावाला असलं पाहिजे, महत्त्व चेहऱ्याला असू नये. काय गंमत आहे, लोक चेहरा पाहतात, लोक स्वभाव पाहत नाहीत. स्वभाव पाहायला पाहिजे. स्वभावाला काय औषध आहे? स्वभावाला औषध नसतं. स्वभावच असतो. ते आपल्याकडे साधी म्हण आहे, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं काय आणि सरळ करण्याचा प्रयत्न केला काय ते वाकडंच आहे ना. त्याचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव जाईना. ते असंच असतं. ते एका शेतकऱ्यानं गाढव पाळलं होतं आणि त्याच शेतकऱ्यानं कुत्रं पाळलं होतं. तो शेतकरी कुत्र्याचा लय लाड करायचा. रात्रीचं चोर आले की ते कुत्रं भुंकायचं, लय लाड करायचं. एक दिवशी गाढवाला रागच आला.
गाढव म्हणला कुत्र्याचेच लाडले होतात, मी कुठं कमी पडतो. अंधार पडला, रात्री झाली आणि दुसऱ्या प्रहरामध्ये गाढवानं मोठ्या मोठ्यानं ओरडायला चालू केलं. का? त्याला एकच ध्यानात होतं, कुत्रं ओरडलं की मालक बाहेर येतो आणि त्याला भाकरीचा तुकडा टाकतो. मालक बाहेर आला, पाहतो तो गाढव ओरडते. खरं सांगा, मालकानं भाकरीचा तुकडा टाकला असेल का लाकूड टाकला असेल? झोपमोड केली म्हणून राग आला. ऐकताय ना? याचा अर्थ असा आहे, ज्याचा त्याचा स्वभाव भिन्न आहे. औषध स्वभावाला नसतं. महत्त्व सौंदर्याला देऊ नये, महत्त्व, माझी विनंती आहे, चेहऱ्याला देऊ नये. महत्त्व द्यावं आपण स्वभावाला, महत्त्व दिलं पाहिजे आपण परमार्थाला. माझी विनंती राहील तुम्हाला, महत्त्व देताना तुम्ही सौंदर्यापेक्षा, तुम्ही श्रीमंतीपेक्षा स्वभावाला महत्त्व दिलं पाहिजे. ऐकावं आपण, मी सांगतोय तुमच्याकडं आवड भिन्न भिन्न आहे, असा एकही नाही की त्याची आवड एकच आहे. मी विनोदानं नेहमी सांगतो, एका नवऱ्यानं बायकोला विचारलं, काय गं बूट आणायला निघालो आहे, जाऊ का? जा लवकर या. पळत गेला, चॉकलेटी रंगाचा बूट आणला, बायकोला दाखवला. आवडला का तुला? नाही आवडला. बरं हरकत नाही. माघारी गेला, दुकानदाराला म्हणला आमच्या बायकोची आवड वेगळी आहे, हिरव्या रंगाचा बूट द्या. पळत गेला, हिरव्या रंगाचा बूट आणला. आवडला का तुला? नाही आवडला. परत माघारी गेला, दुकानदाराला म्हणला आता काळ्या रंगाचा द्या. परत आणला. आवडला का तुला? नाही आवडला. माघारी गेला, पांढऱ्या रंगाचा बूट आणला. आता आवडला का? नाही आवडला. मग 6 महिने त्या दुकानात तो गेला नाही. 6 महिन्यानं गाठ पडली दुकानदाराची त्याची. राम राम. राम राम. 6 महिने झाले तुम्ही बूट बदलून नेला नाही, बहुतेक तुमच्या बायकोची आवड बदललेली दिसते. तो म्हणला बायकोची आवड नाही बदलली. म्हणा तुम्ही, पण हे सांगायला बरं आहे बरं आताच्या काळात. याचा अर्थ असा आहे, प्रत्येकाची आवड निवड भिन्न आहे. असं कुठं घर आहे की त्या घरामध्ये सगळ्याच्या आवडी एक असतील? जीवाच्या आवडी, ल्यावे, सुंदर दिसावं असं प्रत्येकाला आवडते, देखणं दिसावं असं प्रत्येकाला वाटते, आपलं 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 चांगलं व्हावं, आपलं सुंदर शरीर असावं असं सगळ्याला वाटते. दुसरे एक जीवाला आवड आहे खावे. काय काय खातात, काय काय खातात हो, कुठं कुठं जातात खाण्यासाठी. खाण्यासाठी सोमवार पाळत नाहीत, गुरुवार पाळत नाहीत, एकादशी पाळत नाहीत, नात करती काय यायलाच लागते, तिकडं जातात उताने पालते होऊन. काय काय खातात. माझी विनंती आहे, खावे पण युक्त आहार विहार, नेम इंद्रिय असे सर. काहींना ना जिभेचे चोचले पुरवण्याची आवड आहे. बघा ना काय काय घरातल्या महिला अन्नपूर्णाच असतात, त्या रोज नवीन नवीन पदार्थ बनवतात आणि नवऱ्याच्या आधी खाऊन घेतात. त्यांना त्याची लय आवड असते. ल्यावे खावे 2 आवडी जीवाच्या. बरं आता बघा, बरे असावे सदैव. सगळ्याला वाटतंय आपलंच फक्त चांगलं असावं. काय वाटतंय? आपलं फक्त, लोकाचं वाटोळं होऊ दे पण माझं चांगलं झालं पाहिजे.